काय कमी पडलं. हे कृष्णा भाऊ, तो बलराम दिसतोय तिथं, रडतोय. असं का बसलाय बलराम? अरे काय झालं, काय रडतोय? अरे घे, 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 पाणी पी. होते राव. पाणी पी, पाणी पी, पहिलं पाणी पी. आयला राव, काय सांगू तुला राव, माझी आयटम मला सोडून गेली राव दुसऱ्या सोबत. काय कमी पडून नाही दिलं तिला. माझी गाडी विकली राव, सगळं दिलं. अरे बालराम, असं काय बोलतोय? जीव नको देऊ राव. अरे आहे काय काय देऊ नका. भाऊ, आयटम सोडून गेली म्हणून कोणी जीव देतं का? अरे क्रिश, तुला काय सांगू राव, तिला पाहिजे तेव्हा पैसे दिले, पाहिजे तेव्हा तिला फिरायला नेलं राव. काय काय नाही केलं राव. काय करू मला आता, तू सांगायला सुधरा ना भाई. नाही आता बाद झाला, आता मी जीव द्या ना, आता जीव द्या. अरे काय राहू नाही. अयो, जीव द्यायचा तुला? हा, कशामुळे जीव द्यायचा? पोरगी सोडून गेली म्हणून? अरे भाडखाऊ, लाज वाटते का तुला? लग्न झाले तुझं, घरी बायको आहे, आणि तरी सुद्धा तू बाहेर लपडेगिरी करतो. हा, आणि ती पोरगी सोडून गेली म्हणून तुला जीव द्यायचा आहे? हा, एवढं प्रेम आहे तिच्यावर? हा, त्याच्यातलं 2% जरी प्रेम बायकोवर दाखवलं असतं ना, तर आज तुझ्यावर ही वेळ आली नसती. कळलं का? घरामध्ये एवढी बायको सारखी लक्ष्मी असताना त्या भंगार मुलीसाठी तू तरसायला लागलाय? हा, अरे तिच्यापेक्षा 10% प्रेम जरी घरी बायकोवर दाखवलं, तिच्यावर शॉपिंग साठी पैसे उधळणार, तिचा खर्च कर ना. हा, तिची बायको किती खुश होईल. कळतं का तुला? हाय का अक्कल? हा, अरे लाज वाटती. तू मित्र आहे आमचा म्हणताना. बघा, हे असले मित्र असतात. अरे तू तुझ्या जिंदगीवर मला एक सांग, हेच जर गोष्ट तुझ्या बायकोने बाहेर लपडं केलं असतं, काय केलं असतं तू? हा, अरे मारून टाकला असतं तू, जीव घेतला असता तुझ्या बायकोचा, बाहेर लफडेगिरी करते म्हणून. हा, आणि तिला तुझं लफडं माहितीये, तरी ती तुला सोडून जात नाहीये. तुझ्या सोबत संसार करते ना, करते ना, मग का फसवतो तुझ्या बायकोला? हा, अरे सोन्यासारखी बायको आहे तुझी, जरा विचार कर, नीट राहा जरा. मित्र आहे म्हणून हक्काने सांगतोय, कळलं का? चुकलं भाऊ, चुकलं क्रिश भाऊ, चुकलं माझं. तुझ्यासारखे मित्र असल्यापेक्षा आहे ना, नसलेले बरे. निघ. तर मित्रांनो, आजही आपल्या समाजामध्ये असे अनेक महिला आणि पुरुष आहेत की जे लग्न झालं असलं तरी बाहेर लफडेगिरी करतात. तर मला एवढंच म्हणायचंय, घरात सोन्यासारखा नवरा किंवा सोन्यासारखी बायको असताना बाहेर तोंड मारणं हे चुकीचं आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांग.